गुन्हेगारांचा कर्दनकाळ. क्राईम पेट्रोल न्यूज. नमस्कार, आपण पाहताय क्राईम पेट्रोल न्यूज. पाहुयात महत्त्वाची बातमी. रिअल इस्टेट एजंटामधील आर्थिक वादातून दोघांनी एकाच्या डोक्यात दगडाने आणि अन्य वस्तूंनी मारून खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी कोंढवा पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. सुभाष परदेशी असे खून झालेल्याचं नाव आहे. अभय कदम आणि बादल शेखर अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत हेमलता परदेशी यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. हा प्रकार ज्योती हॉटेल चौकाजवळील पारशी मैदान येथे 10 मे रोजी रात्री 8 ते 11 मे रोजी सायंकाळी 6 वाजेच्या दरम्यान घडला होता. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुभाष परदेशी, अभय कदम आणि बादल शेरकर हे रिअल इस्टेट एजंट म्हणून काम करतात. ते एकमेकांना आपले ग्राहक देत असतात. सुभाष परदेशी यांनी आरोपींकडून पैसे घेतले होते. ते दोघे परदेशी यांच्याकडे दिलेले पैसे मागत होते. 10 मे रोजी रात्री ते दिघे पारशी मैदानामध्ये बसले होते. पैशांच्या कारणावरून त्यांच्यात वाद झाला. त्यात अभय आणि बादल यांनी सुभाष यांच्या डोक्यात, चेहऱ्यावर दगड आणि अन्य वस्तूने मारून गंभीर जखमी केले. त्यानंतर ते पळून गेले. पारशी मैदानामध्ये एक जण जखमी अवस्थेत पडला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता सुभाष परदेशी यांच्यावर वार करून त्यांचा खून करण्यात आला होता. पोलिसांनी दोघा इस्टेट एजंटांना अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक किसन राठोड तपास करीत आहेत. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूजच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.